IPL 2026च्या रणधुमाळीत वानखेडे स्टेडियमवर आरसीबीनं मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाची अक्षरशः पिसं काढत 240 धावांचा डोंगर उभा केलाय. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा हार्दिक पंड्याचा निर्णय अंगलट आल्याचं पाहायला मिळालं. फिल सॉल्टने आणि रजत पाटीदारने 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने वादळी खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांना हतबल केलं. मात्र या डावात सर्वाधिक चर्चा रंगली ती विराट कोहलीच्या विकेटची. विराटने 38 चेंडूत 50 धावा केल्या, पण त्याचा स्ट्राईक रेट इतर फलंदाजांच्या तुलनेत कमी होता. हार्दिकच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवनं विराटचा कॅच पकडला आणि मुंबईला मोठं यश मिळाल्याचं वाटलं. पण हीच मुंबईची मोठी चूक ठरली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण विराटनंतर आलेल्या टीम डेव्हिडने अवघ्या 16 चेंडूत नाबाद 34 धावा कुटून धावगतीत वेग दिला. विराट मैदानात असता तर कदाचित आरसीबीला 200चा टप्पा गाठणंही कठीण गेलं असतं, कारण तो खेळपट्टीवर संघर्ष करत होता. मुंबईच्या गोलंदाजाची चिंता वाढवणारी बाब म्हणजे जसप्रीत बुमराहची कामगिरी. सलग 5 सामन्यात बुमराहला एकही विकेट मिळालेली नाही. ट्रेंट बोल्ट, हार्दिक, सँटनर आणि शार्दूलला प्रत्येकी एक यश मिळालंय. पण आरसीबीच्या आक्रमणापुढं मुंबईची रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या डिजिटल भानगडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.